क्वेश्चन काय आहे आपला? Why did Newton assume inverse square dependence on distance in his law of gravitation? Inverse square dependence का त्यांनी अज्युम केलेला आहे? म्हणजे याचा अर्थ काय मी सांगतो. ही वॉज हेल्प बाय केपलर्स थर्ड लॉ इन धिस ॲज शोन बिलो. म्हणजे याचं म्हणणं काय या ठिकाणी, जर का आपण या ठिकाणी स्प्लिट स्क्रीन केली तर या क्वेश्चनचं म्हणणं काय आहे? या क्वेश्चनचं म्हणणं आहे न्यूटननी जेव्हा स्वतःचा लॉ लिहिला, काय लिहिला? F इज इक्वल टू gm1 m2 अपॉन d चा स्क्वेअर. या ठिकाणी यांनी F इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू d स्क्वेअर असं का बरं घेतलं? इनव्हर्स स्क्वेअर रिलेशनशिप का बरं अज्युम केली? आणि त्यांनी तिथे म्हटलेलं आहे की ही वॉज हेल्प बाय द केपलर्स थर्ड लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. तर केपलरचा जो थर्ड लॉ आहे तो थर्ड लॉ काय सांगतो आपल्याला? तर तो थर्ड लॉ सांगतो, आपण पाहिला होता पुस्तकामध्ये जेव्हा आपण लॉ शिकलो, तो थर्ड लॉ इथे सांगतो टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू कॉन्स्टंट. टी स्क्वेअर अपॉन इज इक्वल टू के इज इक्वल टू कॉन्स्टंट. या लॉनी हेल्प केली होती न्यूटनला, म्हणून न्यूटननी हे कोणते रिलेशनशिप वापरलं? इनव्हर्स स्क्वेअर रिलेशनशिप ऑफ डिस्टन्स. आता हे समजून घेण्याकरता, असं का बरं झालंय समजून घेण्याकरता आपल्याला बुकमध्ये इथे सांगितलेलं आहे यांनी की तुम्ही काय समजून घ्या. तर तुम्ही समजून घ्या या ठिकाणी सगळ्यात पहिले हे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन किंवा मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय, तर ते सगळं समजून घेऊ आणि मग नंतर आपला लॉ डिराईव्ह करायचा प्रयत्न करू. बरोबर आहे. आता या ठिकाणी युनिफॉर्म सर्क्युलर मोशन हा महत्त्वाचा विषय आहे. युनिफॉर्म काय सर्क्युलर मोशन. शाबास. युनिफॉर्म सर्क्युलर. युनिफॉर्म म्हणजे एकसारखं. शाळेत तुम्ही एकसारखा युनिफॉर्म घालता ना, ठीक आहे. युनिफॉर्म म्हणजे काय? एक सारखं. सर्क्युलर म्हणजे काय? गोल गोल. आणि मोशन म्हणजे काय? मोशन. जसा फॅन आहे हा कसा फिरत आहे? युनिफॉर्मली फिरत आहे. आता समजा या ठिकाणी जसं तुम्हाला सांगायला, या ठिकाणी मी जर का काय केलं, बरोबर आहे, शेप घेऊ. या ठिकाणी काय घेतली आपली, काय घेतली ही, सॉरी हा काय घेतला आपला सन घेतला. आणि या सनच्या अवतीभोवती काय फिरते आपल्याला माहिती आहे? अर्थ फिरते. फिरते की नाही? आता आपल्याला माहिती आहे ती सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरत नाही. कोणत्या ऑर्बिटमध्ये फिरते? इलिप्टिकल फिरते. माहीत पाहिजे. पण इथे आपण समजण्याकरता कोणता ऑर्बिट घेऊ? सर्क्युलर ऑर्बिट घेऊ. हा जो सन आहे, या सनला आपण काय करून घेऊ आता? फिल करून घेऊ. कोणत्या रंगाचा? ऑरेंज. आणि या ठिकाणी आपण आता काय फिरू? एक अर्थ. सनच्या अवतीभोवती काय फिरून राहिली? अर्थ फिरून राहिलेली आहे. सिलेक्ट इथे. आणि अर्थला रंग देऊन टाकू आपण कोणता? ब्ल्यू कलर करून टाकू. ठीक आहे. आता ही अर्थ कुठे फिरते आहे? सनच्या अवतीभोवती. आणि हिचा रोटेशनचा एक पिरियड असतो. किती असतो? 24 आवर्स. असं होते का कधी? आज दिवस रात्र मिळून फक्त 20 तासच भरले, उद्या 35 तास भरले? नाही. 24 म्हणजे कसं रोटेशन आहे? युनिफॉर्म. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. एवढं समजलं आपल्याला? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. पण आता जेव्हा ही अर्थ जेव्हा फिरते आहे तेव्हा तुम्हाला माहित आहे ही काय परफॉर्म करते आहे? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. म्हणजेच त्याला काय आहे? एक गोष्ट, पहिली गोष्ट म्हणजे काय? त्याला काय आहे? स्पीड आहे. स्पीड आहे ना. स्पीडचा फॉर्म्युला आपण काय लिहितो? स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन काय लिहितो आपण? टाइम. हे लिहितो. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाइम हे लिहितो. आता अर्थ जेव्हा कशी फिरते आहे का? सर्क्युलर ऑर्बिट. म्हणजे हा सर्कल आहे आणि सर्कलचा एक काय असतो? सर्कम्फरन्स असतो. आणि सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला काय असतो? 2πr. म्हणजे अर्थ जेव्हा एका विशिष्ट ऑर्बिटमध्ये फिरते तेव्हा ती किती अंतर कापते?
2 पाय आर इतकं अंतर कापते अपॉन टाइम 24 आवर घेते, पण इथे आपण टाइम कशाने लिहू या ठिकाणी टी नी लिहू. टाइम कशाने लिहू आपण टी नी. आणि स्पीडला आपण काय लिहू या ठिकाणी व्ही 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 लिहू व्ही. व्ही इज इक्वल टू 2 पाय आर अपॉन टी. इतकं समजलं आपल्याला टाइम. आणि जेव्हा हे सगळं होत आहे, जेव्हा ही अर्थ कशी फिरते आहे एका ज्याला आपण म्हणतो एका विशिष्ट ऑर्बिटमध्ये फिरते, तेव्हा तुम्हाला माहिती आहे देअर इज वन फोर्स विच इज ॲक्टिंग टुवर्ड्स द सेंटर किंवा टुवर्ड्स द सन. अर्थची ऑर्बिट कोणाभोवती आहे सन भोवती. आणि तो जो फोर्स आहे तो फोर्स आपण कोणता फोर्स म्हणतो सेंट्रीपिटल फोर्स म्हणतो आपण त्याला. कोणता फोर्स सेंट्रीपिटल फोर्स. बरोबर आहे. मग सेंट्रीपिटल फोर्स जो आहे हा फोर्स कसा देतो आपण एफ इज इक्वल टू सेंट्रीपिटल फोर्सचा फॉर्म्युला आहे एफ इज इक्वल टू काय आहे एम नाही एफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. एफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. हे आपल्याला माहित आहे. आता हे दोन फॉर्म्युले आहे, याला म्हणू आपण नंबर 1 आणि याला म्हणू आपण नंबर 2. आता आपल्याला या ठिकाणी जर का आपण बघितलं तर या ठिकाणी व्ही काय आहे व्हीचा काय आहे या ठिकाणी स्क्वेअर. आणि या ठिकाणी वरती बघा आपल्याजवळ व्हीची व्हॅल्यू आहे 2 पाय आर अपॉन टी. मग आपण या ठिकाणी फोर्स इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअरच्या ऐवजी ही व्हॅल्यू ठेवू शकतो. तर ठेवा 2 पाय आर अपॉन टी. बरोबर आहे. 2 पाय आर अपॉन टी. एम 2 पाय आर अपॉन टी चा होल स्क्वेअर. बरोबर आहे. अपॉन काय आहे त्याच्या अपॉन काय आहे त्याच्या आर आहे. हे आपल्याला माहित आहे. हे आपल्याला माहिती आहे. मग जर का याला आपण काय केलं अजून सिम्प्लिफाय केलं. काय केलं आपण त्याला सिम्प्लिफाय. तर आपल्याला काय मिळणार आहे एम 4 पाय स्क्वेअर आर स्क्वेअर अपॉन टी स्क्वेअर इंटू आर. हे आपल्याला भेटणार आहे. इथे थोडंसं मी याला काय केलं अजून सिम्प्लिफाय केलं. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता काय काय कॅन्सल. या ठिकाणी आपण कॅन्सल काही करू शकतो का निश्चितच करू शकतो. हा आर आणि हा एक आर स्क्वेअर काय करू शकतो आपण कॅन्सल करू शकतो. केले कॅन्सल आपण. आता जर का याच फॉर्म्युल्याला आपण काय केलं पुढे कॅरी आउट केलं. हां ठीक आहे. आता हा जो फॉर्म्युला आहे याला आपण जर का काय केलं अजून थोडंसं काय केलं सिम्प्लिफाय केलं या ठिकाणी. तर इथे आपण असं लिहू शकतो. कसं लिहू शकतो एम 4 पाय स्क्वेअर आर इथला हा आर राहिला ना अपॉन टीचा स्क्वेअर. हे आपण लिहू शकतो. बरोबर आहे. आता या ठिकाणी जर का आपण म्हटलं होतं की याला कोणी हेल्प केला होता याला केपलरच्या थर्ड लॉ इथे आहे. काय आहे टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू कॉन्स्टंट. बरोबर आहे. पण आपल्याला या ठिकाणी काय दिसून राहिलं आर अपॉन टी स्क्वेअर दिसून राहिलेला आहे. पण जर का आपण इथे एक विषय केला काय केला मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय आर स्क्वेअर. जर का आपण याला काय केलं मल्टिप्लाय अँड डिवाइड केलं कशाने आर स्क्वेअरनी तर हे काय होईल या ठिकाणी एम 4 पाय स्क्वेअर आर इंटू आर स्क्वेअर अपॉन टी स्क्वेअर इंटू आर स्क्वेअर हे होईल. याला फर्दर सिम्प्लिफाय जर का आपण केलं तर आपल्याला काय भेटेल एम 4 पाय स्क्वेअर आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर इंटू आर स्क्वेअर. टी स्क्वेअर इंटू आर स्क्वेअर हे एवढं भेटून राहिलेलं आहे. आता या ठिकाणी बघा वरती आर क्यूब आहे
आणि खाली काय आहे टी स्क्वेअर. या दोघांचं घेणं देणं आहे आपल्याला. टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब. तर टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब जे आपण लिहिलेलं आहे टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब, त्याला आपण एक मॅथ्समध्ये ना टर्म आहे त्याला आपण इन्व्हर्टेंडो असं म्हणतो. इन्व्हर्टेंडो म्हणजे काय करून टाकायचं उलट इन्व्हर्ट करायचं. मग इथे के होता तर केला खाली घेतला 1 अपॉन के केला, मग आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर. तर हा आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर आपल्याला इथे भेटून राहिलेला. याला सेपरेट काढू. सेपरेट जर का काढला आपण या ठिकाणी तर हे होणार आहे एम 4 पाय स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इंटू आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर. ठीक आहे. आता इथे लक्षात घ्या हा आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर इज इक्वल टू काय आहे 1 अपॉन के इज इक्वल टू काय आहे कॉन्स्टंट आहे. हे तर झालं सगळं काय झालं कॉन्स्टंट. मास कॉन्स्टंट आहे, 4 ची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे, पायची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे. तर याला आपण काय लिहू शकतो हे सगळ्या मिळून याला आपण लिहू शकतो 1 आणि 1च्या अपॉन काय चाललेला आहे आपला आर स्क्वेअर. बरोबर आहे. म्हणजे या सगळ्याला मिळून आपण असं लिहू शकतो या ठिकाणी एफ इज इक्वल टू एम 4 पाय स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इंटू आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर इज इक्वल टू 1 अपॉन के. बरोबर आहे. आता लक्षात घ्या हे सगळं काय आहे या ठिकाणी हे सगळं काय आहे दिस इज कॉन्स्टंट, दिस इज ऑल्सो कॉन्स्टंट. मग कॉन्स्टंट आहे त्याला 1 लिहिता येईल. बरोबर आहे. हे कॉन्स्टंट आहे तर याला पण आपल्याला काय लिहिता येईल 1. मग इन शॉर्ट हे आपल्याला असं लिहिता येतं का एफ इज इक्वल टू 1 अपॉन आर स्क्वेअर इंटू 1 म्हणजे काय काही लिहिलं काय नाही लिहिलं काय. मग या ठिकाणी बघा याला असं पण लिहिता येतं आपल्याला. कसं पण लिहिता येतं असं एफ इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द आर स्क्वेअर. म्हणजेच फोर्सचा रेडियस सोबत, रेडियस म्हणजेच काय आपलं या ठिकाणी डिस्टन्स, आर स्क्वेअर म्हणजेच काय डीचा स्क्वेअर. फोर्सचा डिस्टन्स सोबत कोणता रिलेशनशिप आलेला आहे इनव्हर्स स्क्वेअर रिलेशनशिप आलेला आहे. डीचा स्क्वेअरच का घेतला, डीचा स्क्वेअरच आरचा स्क्वेअरच का घेतला याचा जे रेफरन्स आहे याचा रेफरन्स याला कुठून मिळालेला आहे तर या आपल्या केपलरच्या 3rd लॉ मधनं भेटलेला आहे. सो दिस इज अबाउट द इनव्हर्स स्क्वेअर रिलेशनशिप. समजलं एवढं ठीक आहे.